यशस्वी लोक काही वेगळं करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या आत्मविश्वासाने करतात. यश मिळवण्यासाठी मोठी गोष्ट करायची गरज नसते, तर जी गोष्ट आपण करत आहोत तीच जिद्दीने, विश्वासाने आणि सातत्याने करणे महत्त्वाचे असते. आत्मविश्वासाने पुढे गेला तर आपल्याला आपण ठरवलेले जे कार्य आहे, जे आपण करत आहोत, तर त्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ. तर बघा, स्वामी संगीता विलाकमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. तर 1 ऑगस्टपासून तर 10 ऑगस्टपर्यंत मी अभ्यासक्रमाचे म्हणजे स्ट्रॅटेजी ठरवली आहे, म्हणजे 10-10 दिवसाचे स्लॅट म्हणजे जे नियोजन केली होती त्यानुसार. तर हे ऑगस्टमध्ये पूर्ण होऊन जाईल. नंतर ऑगस्ट संपला की नंतर मी दुसरं नियोजन करणार आणि ते कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षेवर फोकस ठेवून ते नियोजन करणार. यामध्ये इंग्रजी हा एक विषय ठेवलेला आहे, तर ते करायचेच आहे पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये थोडंसं. कारण कसं तो विषय असा आहे की त्यामध्ये जर चांगला स्कोर आला तर रिझल्ट येत असतो. तर यामध्ये मी इतिहास कसं 10 दिवसाच्या नियोजनामध्ये इतिहास, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि इंग्रजी हे ठेवलं होतं. तर ह्या 2 दिवसामध्ये मी इतिहासाचा अभ्यास केली, चालू घडामोडीच्या इंग्रजीमध्ये काय अभ्यास केली, तर जे TCSचे जे महानगरपालिकेचे 2025ला आता जे पेपर झाले त्यामध्ये 2 पेपरमधील मी व्होकॅब्युलरी वेगळी काढून घेतली आपल्या नोटबुकमध्ये आणि ते रीड केलेले आहे. आणि चालू घडामोडीमध्ये सुद्धा जे आयोगाचे पेपर आहेत त्यामध्ये जे कंबाईंड ग्रुप बी मुख्य परीक्षा 2023 आणि 24चं जे 2 पेपर आहेत त्या दोन्ही पेपरमधील कोणत्या टॉपिकला प्रश्न विचारले ते मी म्हणजे लिहून घेतलेली आहे माझ्या नोटबुकला. आणि त्यामधून म्हणजे समजते आपल्याला की कोणत्या याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत. तर यामध्ये 2023च्या जर चालू घडामोडीचं बघितलं तर त्यामध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक यावर प्रश्न आहे. आणि ज्या प्रथम गोष्टी आहेत त्यावर 2 प्रश्न आहे. चक्रीवादळवर सुद्धा प्रश्न आहे आणि मानवाधिकारावर आयोजित म्हणजे लघुचित्रपट आहे, त्या लघुचित्रपटावर संदर्भाच्या जोड्या लावा आहे. आणि जे महत्त्वाची घटना जम्मू काश्मीरमध्ये ते सर्वात मोठं पूल बांधण्यात आलं ते कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न होता, तर चिनाब नदीवर. तर केरळ राज्यावर संदर्भात एक केप हॉर्न प्रकल्प आहे, तर त्यामधील ओचा अर्थ काय असा एक प्रश्न होता. तर असं चालू घडामोडीचं आहे. आणि काही आता तो 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं जे 1 ऑगस्टला झालं, तर त्यामधील जे आहे तर ते महत्त्वपूर्ण आहे. पुढील एक्झामला त्यावर 100% म्हणजे प्रश्न विचारले जाईलच. तर ते नोट्स म्हणजे मी नोटबुकमध्ये काढून ठेवलेली आहे. तर आणि इतिहासमध्ये आपलं गाटा सरांचं पुस्तक आहे, तर त्यामधून म्हणजे सुरुवात केलेली आहे. समाजसुधारक वाचत आहे, त्यामध्ये जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर हे तीन समाजसुधारकावर वाचून चाललेलं आहे. पुढील समाजसुधारक वाचायचं आहे. तर मी जे पेपरचे विश्लेषण करून दाखवलेली आहे यामध्ये पुढे, तर ते व्यवस्थित बघा. तर त्यामध्ये मला समजलं आहे की इतिहासामध्ये समाजसुधारक वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे ते बघा. पूर्ण नाव लक्षात ठेवायचं, त्यांचं जन्मठिकाण, शालेय शिक्षण, पदवी, विषय, प्रभाव म्हणजे त्यांच्यावर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव वगैरे होता ते, त्यांनी नोकरी कोणती केली, कुठं केली ते, त्यांच्या पुस्तका कोणत्या आहेत, त्या सामाजिक कार्य आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघटना कोणत्या आहेत किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार, पदव्या किंवा मानसन्मान कोणते आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे इतर व्यक्तींची इतर समाजसुधारकांची मते काय आहेत ते. कारण हे जे 11 मुद्दे आहेत ह्या 11 मुद्द्यावरच आयोग प्रश्न विचारताना आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी मी कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आयोगाचे वगैरे मी सांगितले आहे, तर तुम्ही बघून घ्या. मी आता दाखवत आहे. अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025साठीचा अभ्यासक्रम, म्हणजे आता 2024ला पण तोच अभ्यासक्रम आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे आपण इतिहास विषयाचं बघूया. तर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, यामध्ये काय दिलेलं आहे, सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 या कार्यकाळातील महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वृत्तपत्रे म्हणजेच वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी, हा एवढा अभ्यासक्रम दिलेला आहे. आता आपण PYQ बघूया. अराजपत्रित मुख्य परीक्षा 2024 यामध्ये इतिहास विषयामध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण
बघूया. 10 प्रश्न आहेत. तर यामध्ये संपूर्ण प्रश्न वाचणार तर मोठा होईल, तरी पण वाचते. माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया ठेवले, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किन्स फ्लॅग ठेवले, माझ्या गार्डचे नाव जपान ठेवले, म्हणून मी जपान अगर तुर्की लोकांच्या पुढारी होणे योग्य होईल का? हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात 1920 मध्ये कोणी काढलं? तर प्रथम आन्सर की नुसार आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज. पण इतिहास विषयाचे जे शिक्षक आहेत त्यांनी भास्करराव जाधव सांगितलं आहे. आता ह्या प्रश्नाचे उत्तर चेंज होते की नाही माहीत नाही, पण हे लक्षात ठेवा. यावरून समजते की समाजसुधारकावर हा प्रश्न आलेला आहे. समाजसुधारक हे या ठिकाणी आलेले आहेत. राजश्री शाहू महाराज आहे किंवा विठ्ठलरामजी शिंदे, भास्करराव जाधव, लोकमान्य टिळक. तर यामध्ये ना सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज. यावर व्यवस्थित डीप अभ्यास करून ठेवायचा. त्यानंतरचा प्रश्न आहे सुधराती सूत्र हे भारताचे मूळ रहिवासी आहे, हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हा सुद्धा समाजसुधारकावर आलेला प्रश्न आहे. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया. 1895 पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेण्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी खालीलपैकी कोणी दिली होती? तर मंडप जाळून टाकण्याची धमकी कोणी दिली होती? तर श्रीधर दाणे याचं उत्तर आहे. तर हे सुद्धा म्हणजे समाजसुधारकावरच आहे. 1895 पुणे काँग्रेस अधिवेशनात. त्यानंतरचा प्रश्न शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. हा सुद्धा एक प्रश्न समाजसुधारकावरच आहे. पुणे येथे देशी व्यापार उत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पुणे येथे देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर हे याचे उत्तर आहे पर्याय गणेश वासुदेव जोशी. हा सुद्धा समाजसुधारकावर प्रश्न आहे. त्यानंतर आहे की खालील वर्णनावरून व्यक्ती वळखा. तर ते एक महान देशभक्त, विचारक, लेखक आणि तत्ववेत्ता होते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. त्यांनी गोहत्या विरुद्ध रक्षण समिती, आखाडा व लाठी क्लबचे महाराष्ट्रात सुरुवात केली. त्याचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी भारतीयांना आदेशाचे पालन करण्यास नकार देणे शिकवले व मार्गदर्शन केले. तर हे सगळं जे वर्णन केलेले आहे ते कोणाबद्दल आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 लोकमान्य टिळकांबद्दल आहे. हे सुद्धा समाजसुधारकावर आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर 1911 मध्ये नामजोशी यांनी रिकामी जागा या संस्थेची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोशल सर्व्हिस लिंक पर्याय 4 आहे. म्हणजे नामजोशीवर 2 प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1817 ते 1818 या काळात नागपूरच्या कोणत्या राजेसाहेबांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखाच्या मदतीने इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता? तर कोणाच्या मदतीने? तर आप्पासाहेब भोसले याचं उत्तर आहे. तर उत्तर महत्त्वाचं नाही, तर जे म्हणजे राजे आहेत नागपूरचे राजे याच्यावर एक तरी प्रश्न असतो हे सांगायचे आहे याच्यातून मला. महात्मा गांधींनी 1937 मध्ये हरिजन या वृत्तपत्रातून एक लेखमाला प्रकाशित करून शिक्षण योजनेची चर्चा केली. त्या योजनेचे नाव काय आहे? तर वर्धा योजना हे उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत, अजून एक प्रश्न आहे वाटते. हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस सुदृढ बनेल यासाठी स्थापन करण्यात आली, हे म्हणजे कोणी स्पष्ट केले? तर हे याचे उत्तर आहे मदन मोहन मालवीय. तर हे जे 10 प्रश्न होते तर या 10 प्रश्नामध्ये 6 ते 7 प्रश्न हे समाजसुधारकावर आलेले दिसतात. आणि जर तुम्ही PYQ म्हणजे आयोगाने आतापर्यंत जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचा जर अभ्यास केलं तर त्याच्यातून आपले 7-8 म्हणजे 8 मार्क तरी 100% येत आहेत. म्हणजे बरोबर उत्तर देता येईल असं आहे. आता हे वर्धा योजना हे पण PYQ मध्ये वाचलेलं आहे. तर हे पुस्तकातून वाचायला तरी पण ग्रेस न सोडवता येते ना. आधी म्हणजे जे समाजसुधारकावर 6-7 प्रश्न आलेले आहे. तर यात हे म्हणजे प्रश्न वाचून दाखवण्याचा उद्देश एकच होता की PYQचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला समजते की आधीच्या प्रश्नांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर हे प्रश्न सुटत आहे. आणि हा कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2024च्या
24चे हे प्रश्न आहेत. आता आपण पूर्वपरीक्षेचे प्रश्न बघूया. त्यामध्ये तुम्हाला समजेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजेल की PYQमधूनच प्रश्न रिपीट होत आहेत. 2024 कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षेचा हा पेपर आहे. तर या पेपरमध्ये आपण इतिहास या विषयाचे प्रश्न बघणार आहोत. तर की कसे प्रश्न म्हणजे रिपीट म्हणजे आधी अभ्यासलेल्या PYQमधून म्हणजे 2011 किंवा 2013 कोणते म्हणजे असं 8-10 वर्षाचे जर PYQचा अभ्यास केला तर त्या प्रश्नांमधूनच तुम्हाला त्या प्रश्नांचं म्हणजे प्रश्नांचं उत्तर आपल्याला देता येईल, संदर्भ आपल्याला मिळतो. तर ते आपण बघत आहोत. तर हा जो प्रश्न आहे 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर आनंद मोहन बोस. याचेसुद्धा PYQमध्ये उत्तर मिळत आहे. त्यानंतर नागपूरच्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाचे काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले. तर ते राजे कोण होते? राजा रघुजी तिसरा. तर आता म्हणजे आपण मेन्सचं पेपर बघितलं 2024च्या, त्यामध्ये सुद्धा नागपूरच्या जे मराठा राजा होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज भोसले कुटुंब, त्यांच्यावर एक प्रश्न आहे. त्यामुळे तो मराठ्यांचा इतिहास नागपूरच्या बाबतीत जे आहे ते व्यवस्थित आपल्याला करायला पाहिजे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा 2017ला हे जे या ठिकाणी देण्यात आलेले स्टेटमेंट आहेत हे वेगळ्या प्रश्नांमध्ये आले. भारताची पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली. भारताची पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू करण्यात आली. भारताची पहिली कापड गिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरू केली. ते तिन्ही विधान हे इतिहास भूगोलमध्ये हे म्हणजे वाक्य आलेले आहेत. या ठिकाणी इतिहासमध्ये दिलेला आहे. तर हे प्रश्न सुद्धा रिपीट आहेत म्हणजे त्याचा संदर्भ म्हणजे मिळत आहेत आपल्याला PYQमधून. हा प्रश्नाचा सुद्धा संदर्भ PYQमधूनच मिळत आहे. 1857च्या उठावा संदर्भात आहे. त्यानंतर आहे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामध्ये एकमेव पुरुष होतील हे विधान हिवरोज हे याच्या संदर्भातसुद्धा मिळत आहे. 1857च्या उठावात 2 प्रश्न आहेत होते एक्झामला. त्यानंतर म्हणजे काँग्रेसच्या कमिटीबद्दलचा प्रश्न होता. काँग्रेसवर सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर कामगार संघटनेवर प्रश्न नेहमी असतो. तर कामगार संघटनेवर होता. होम रूल म्हणजे लोकमान्य टिळकाशी संदर्भात ज्या बाबी आहेत त्यावर एक तरी प्रश्न असतो, 1 किंवा 2 प्रश्न तरी नेहमी असतो. त्यानंतर सती प्रथेबद्दल आहे. सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटले? तर राजा राममोहन राय यांनी म्हटलं. आणि त्यानंतर ह्या ज्या आहेत सामाजिक संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष अशा जोड्या लावायला तर हे प्रश्न आलेले आहेत. तर जर PYQमधूनच याचे प्रश्न म्हणजे या देण्यात आलेले 10 प्रश्न आहेत. तर 10 प्रश्नापैकी 8 तरी प्रश्न आहेत की जे PYQमधूनच सुटत आहेत. तर इतर विषयाच्या बाबतीत नाही सांगता येईल, पण राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे आणि भूगोल यामध्ये ना कमीत कमी 7-8 प्रश्न PYQमधून सुटतात. त्यामुळे PYQ व्यवस्थित करायचं. आणि जसं अर्थशास्त्र आहे आणि विज्ञान, तर यामध्ये PYQमधून जसंच्या तसं येत नाही, पण कोणता अभ्यास करायचा याबद्दल दिशा समजते. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की खरंच PYQ आणि अभ्यासक्रम हे काय तर आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. तेच खरं मार्गदर्शक आहेत. आपण इतर म्हणजे क्लासेस करतो म्हणजे व्हिडिओ बघतो ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे आहेतच, पण त्या आधी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर PYQ आणि अभ्यासक्रम. बस ह्या दोनच गोष्टीचं जेव्हा पण आपल्याला वेळ मिळते म्हणजे खाली वेळ असते त्या वेळेला फक्त PYQ आणि अभ्यासक्रम ह्या गोष्टीचं म्हणजे चिंतन मनन ह्या गोष्टी असायला पाहिजे. त्यावरूनच आपल्याला म्हणजे समजू शकेल की पुढे कोणता प्रश्न येऊ शकतो. तुम्ही सुद्धा स्वतः प्रश्न तयार करू शकता की ह्या वेळेस असा प्रश्न विचारला तर पुढच्या वेळेस याच्यावर अशा प्रश्न विचारला जाईल असं तुम्ही स्वतःचे प्रश्न तयार करू शकतात आणि ते प्रश्न तुम्हाला ते एक्झामला येतील. तर अशा पद्धतीने इतिहास विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठीची ही स्ट्रॅटेजी सांगितली आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.